नमस्कार, NDTV मराठीमध्ये आपलं स्वागत. मी घेऊन येतोय 6चं बातमीपत्र. गेल्या काही दिवसात आपण पाहतोय की मुंबईमध्ये ड्रग्सचा बाजार उठलाय आणि गोरेगाव नेस्को सेंटरमधील ड्रग्स प्रकरण असेल ज्यामध्ये 2 विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला आणि त्यानंतर मीरा भाईंदरमध्ये झॉम्बी ड्रग्सचा एक प्रकार समोर आलेला होता. अर्थात ते झॉम्बी ड्रग्स नाहीये तर प्रेगाबालिन नावाच्या ज्या गोळ्या त्याचा तो परिणाम होता असं समोर आलेला आहे. आणि या 6च्या बातमीपत्रामध्ये मुंबईमध्ये ड्रग्सचं एक भयान वास्तव आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. या पॅकेजचा अर्थात या स्पेशल शोचा प्रोड्युसर आहे माझा सहकारी तन्मय. काय आहे या स्पेशल शोमध्ये, कशा प्रकारे सध्या मुंबईमध्ये ड्रग्सचा आपल्याला एक बाजार उठलेला पाहायला मिळतोय? खरं आहे सागर, अगदी आपल्या शेजारी आपल्या घरात ड्रग्ज विक्रीचं कसा पर्दाफाश झाला आहे ते आपण थोड्या वेळात NDTV मराठीवर पाहणार आहोत. कशा पद्धतीत ही ड्रग्ज विक्री सुरू आहे ना ते बघितलं ना तर अक्षरशः थरकाप उडेल. कारण अगदी रेल्वे स्टेशनवरती म्हणजे यायच्या जायच्या रस्त्यावरती गजबजलेल्या परिसरात ही ड्रग्ज विक्री होती आणि भयान वास्तव समोर आलेलं आहे. नेमकं काय आहे ते थोड्याच वेळात NDTV मराठीवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. नक्कीच, आणि त्यामुळेच पाहत रहा NDTV मराठी.